नमस्कार. रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंड्याचा रस्सा. चला तर मग स्टार्ट करूयात. त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत 4 अंडी. त्यात पाणी ओतून घ्यायचं आहे. त्यात आता आपण अंडी लवकर शिजावी म्हणून अर्धा चमचा मीठ टाकत आहे. आपली अंडी शिजून तयार आहेत. आता ही अंडी आपण सोलून घेऊयात. आता मसाल्याची तयारी करूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं, लसूण, आलं आणि 1 चमचा चटणी. हा मसाला आपला आता वाटून तयार आहे. आता रस्सा बनवायला चालू करूयात. त्यासाठी आपल्याला कढईत तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की यात आपण जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकलं की गॅस बारीक करायचा म्हणजे जिरं करपणार नाही. आपले जिरं आता चांगले तडतडले आहेत. यात आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. आता आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे. त्यात आता वाटलेला मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हा मसाला आपल्याला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत त्याला चांगलं तेल सुटत नाही. ह्यात 1 चमचा मी आता अंडा मसाला टाकत आहे आणि मसाला करपू नये म्हणून यात अधूनमधून थोडंसं पाणी आपण ॲड करायचं आहे, जेणेकरून मसाला करपणार नाही आणि मसाला चांगला भाजला जाईल. आणि आपल्या रश्श्याला थिकनेस येण्यासाठी 1 चमचा मी यात बेसन पीठ टाकत आहे. हे बेसन पीठसुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता आपण ह्यात चटणी टाकत आहोत. आपण मसाल्यात ही चटणी टाकली होती त्यामुळे ते जपून वापरायची. यात थोडंसं पाणी ॲड करूयात. आणखीन थोडं पाणी ओतते मी. आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता ह्यात आपण अंड्यांना 3 ठिकाणी चिरा पाडून ते अंडी ह्यात टाकून घ्यायचे आहेत. त्यामुळे मसाला हा चांगला अंड्यामध्ये मुरेल आणि त्याची चव ही चांगली रश्श्यात उतरेल. आता ही अंडी आपण मसाल्यात भाजून घ्यायचे आहेत. आता ह्यात आपण गरम पाणी ओतायचं आहे, त्यामुळे रश्श्याला चांगला कट येईल. आता ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा अंडा मसाला वरूनही टाकायचा आहे. आता आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे. गॅस आता बारीक करून घ्यायचा. आपला रस्सा तयार आहे. गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूयात. कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत.